नमस्कार, मी निकिताज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पनीर चिली ड्राय. त्यासाठी मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. तर त्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे तुकडे करू शकता. इथे बघू शकताय मी मीडियम आकाराचेच केलेले आहेत. सर्व पनीरचे तुकडे करून घ्या. पनीर फ्रेशच घ्यायचं आहे, त्यामुळे पनीर चिलीला चव चांगली येते. त्याच्यानंतर आपण एका छोट्याशा भांड्यामध्ये पनीर काढून घेणार आहोत. त्याचं कोटिंग करायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवरचा वापर करणार आहे. हे बघू शकता आपण, मी इथं घेतलेलं आहे पनीर एका छोट्याशा भांड्यात. त्याच्यानंतरनं एक मोठा चमचा भरून कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे आपल्याला. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे टॉस करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे टॉस केल्यामुळे पनीरला कॉर्नफ्लॉवर चांगलं चिटकून राहतं, त्याच्यामुळे पनीर क्रिस्पी होतं. आता एका कढईमध्ये आपण मोठी पळी भरून तेल घेणार आहोत. 1-2 पळ्या मी इथे तेल घेतलेलं आहे पनीर तळून घेण्यासाठी. इथे बघू शकता मी एक एक करत सर्व पॅनमध्ये पनीर मी सोडत आहे. लाल रंगापर्यंत आपण हे पनीर मस्त तळून घेणार आहोत. त्याच्यामुळे काय होतं, पनीर एकदम क्रिस्पी होतं. इथे बघू शकता मी एक एक करत सर्व पनीर टाकून घेतलेले आहेत. आता थोडासा पनीरचा कलर चेंज झालेला आहे. पनीर तळताना तेल हे गरमच असलं पाहिजे, याची काळजी आपण घ्यायची आहे. हे बघू मी आता पनीर काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण कढईतलं सर्व तेल काढून घ्यायचं आहे. जेवढं तेल लागायचं तेवढंच ठेवायचं, 1-2 चमचे छोटे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत बारीक चिरलेली. ती चांगली तळली की त्याच्यामध्ये आपण किसलेलं आलं लसूण घालणार आहोत. तुम्ही इथे बारीक चिरूनसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे, परंतु मी इथे किसून घेतलेलं आहे. हे बघू शकता आपण इथे. आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची असते. कोणताही चायनीज पदार्थ बनवताना गॅसची फ्लेम ही मोठी असायला हवी. हे बघू शकता आपण इथं मी छोटे छोटे कांद्याचे काप करून घेतले आहे. अशा प्रकारे एक लहान कांदा घेतलेला आहे. त्याचबरोबर मी एक लहान ढोबळी मिरची घेतलेली आहे, तीसुद्धा पॅनमध्ये टाकून घेतलेली आहे. आता ही आपण चांगली परतवायची, म्हणजे त्याचा जो कच्चा वास आहे तो निघून जाईल. जास्त पण भाज्या शिजवायच्या नाहीत. तो क्रंचीनेस तसाच आपल्याला टिकवून ठेवायचा आहे की खाताना आपल्याला छान लागेल. इथे बघू शकता मी टोमॅटो केचप घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टोमॅटो केचप किंवा इतर सॉसेस कमी जास्त करू शकता. इथं मी ग्रीन चिली सॉस घातलेला आहे. सॉस घालताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची, म्हणजे सॉस किंवा दुसरे पदार्थ जळणार नाहीत. आता इथे मी घातलेले आहे रेड चिली सॉस. त्याच्यानंतरनं आपण ह्याच्यात घालणार आहोत. आता हे परतल्यानंतरनं हे आधी परतून घ्यायचं आहे, म्हणजे ते जळणार नाही. त्याच्यानंतर आपण इथं घातलं आहे थोडा सोया सॉस थोडा कमी घालायचा, नाहीतर त्याचा कडवट वास आपल्याला चव येऊ शकतो. आता इथे एका वाटीमध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्यात थोडंसं पाणी घेतलेलं आहे. त्याची एक पेस्ट करून घेतलेली आहे. त्याच्यामुळे काय होतं, पनीर चिलीला एक चांगलं बाइंडिंग होतं. ते बघू शकता. कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये होऊन द्यायच्या नाहीत. एक सारखं फिरवून घ्यायचं, म्हणजे सगळ्या गुठळ्या निघून जातील. आता हे पेस्ट आपण केलेल्या भाज्यांच्या ह्याच्यामध्ये टाकायची. ते थोडंसं पाणी तुमच्या ह्याच्याप्रमाणे ॲडजस्ट करायचं. थोडंसं पाणी टाकलं तर चालतं, ते परत आटूनच जाणार आहे. त्याच्यामुळं काय थोडं पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण यात फ्राय केलेले पनीर टाकणार आहोत. तर पनीर टाकलेले आहेत आणि मस्तपैकी पनीर आणि सर्व भाज्या एकत्र करून घ्यायच्या आहेत. इथे बघू शकता मी गॅसची फ्लेम थोडी मोठीच ठेवलेली आहे. तर चांगल्या प्रकारे सॉस भाज्या सर्व एकत्र झाल्यावर कसं छान दिसते आपलं पनीर चिली. आता रेडी आहे आपलं पनीर चिली. यात तुम्ही कांद्याची पातसुद्धा घालू शकता.